भिवंडी तालुका लोनाड़ गांव के वैकुंठवासी हरिभक्त पारायण बारकू धोंडू थले के आशीर्वादों से हरिभक्ति पारायण ताईबाई बारकू थले, हरिभक्त पारायण श्री जयराम बारकू थले, श्री भरत बारकू थले, वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर पालखी सोहला प्रमुख हरिभक्त पारायण श्री शशिकांत बारकू थले, दयानंद बारकू थले, हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर बारकू थले, मखर डेकोरेशन सजावट के हरिभक्त पारायण श्री नीलेश जयराम थले, श्री रितेश पवार व थले परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के लोनाड़ गांव में 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए अपने देवता की विदाई की। इस विदाई अवसर पर संपूर्ण थले परिवार व गणेश भक्त उपस्थित थे। गणपति बप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या, इस आशा के साथ अपने देवता की विदाई की। सर्व भाविकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण ज्या परिवारामध्ये आहोत, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बारकूबाबा थळे यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण जयराम दादा थळे, भरत दादा थळे, शशिकांत दादा थळे, दयानंद थळे, ज्ञानेश्वर थळे आणि या परिवाराने या ठिकाणी गणेश उत्सव सालाबाद प्रमाणे खूप आनंदाने उत्साहाने हा परिवार 10 दिवस संपन्न करत आहे। आणि या ठिकाणी दररोज हरिपाठ भजन असे कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि मोठ्या थाटामाटाने हा गणेश उत्सव थळे परिवार संपन्न करतो आहे। सर्व ग्रामस्थांना एकच सूचना आहे की दरवर्षी आपण गणेशाचं या ठिकाणी आगमन करतो आहे, आपल्या घरी बाप्पाला आणतो आहे, तर सर्वांना एकच सूचना आहे की त्या गणेश भगवंताची आणि उपासना, भक्ती, भजन, हरिपाठ या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येकाने केलं पाहिजे। आमच्या घरात ही 60 वर्षापासून गणेशाचं आगमन होतं। आता माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली। आमच्या घरातले पूर्ण आमची फॅमिली एकत्र येऊन आम्ही गणेशाच्या आगमनापासून सर्व तयारी करतो।
सतत पाहुण्यांची रेलचेल आमच्या घरामध्ये चालू असते. आम्ही सर्व महिला मंडळ एकमेकांना सहकार्य करून खूप आनंदाने आणि उत्साहाने गणेशाची आरास करतो. सगळा आनंद उत्साह करतो. वेगवेगळ्या प्रकारचे पंचपक्वान्न भोजन सगळं देवासाठी करतो आणि नाच गाणे आनंद खूप साजरा करतो. आणि 10 दिवस आमची पूर्ण फॅमिली एकत्र असते गणपतीच्या निमित्ताने. असं हे गणेशाचं आगमन आमच्या घरात होत राहावं, हा कार्यक्रम सतत आनंदाने पार पडत राहावं, बस हीच गणपती चरणी प्रार्थना. आणि आमच्या थळे परिवारातर्फे गणेश भक्तांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आज आमच्याकडे गेली 60 वर्षा अगोदरपासून गणरायाचे आगमन होत आहे. पहिले 1.5 दिवसाचे होते, नंतर 5 दिवसाचे, आणि आता बरीचशी वर्ष 10-15 वर्ष झाली का आता 10 दिवसाचं आगमन होत असते. आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आमचा सर्व परिवार सुखी समृद्धी असतो. आणि आम्ही 5 जण भाऊ, आमची मुलं, घरातली महिला वर्ग ह्या गणेशोत्सवात खूप सारा आनंद घेत असतात. आणि कार्यक्रमाच्या बद्दल आमच्या इकडं रोज महाआरती जवळजवळ 1 तास आरती लागतो आमच्या. आणि आरती आणि मध्ये हरिपाठाचा एक कार्यक्रम असतो. बाहेरून माझे मित्रपरिवार आमचे येतात हरिपाठासाठी, आणि रात्रीचा हरिपाठ झालेला आहे. आणि खूप सारे नातेवाईक मित्रमंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि या मखार सजावटीबद्दल बोलायचं झालं तर माझा पुतण्या निलेश गेला, त्याला 1 महिना लागतो हा मखार बनवायला. आणि दरवर्षी तो वेगवेगळा काहीतरी एक डिझाईन बनवत असतो. आणि त्यासाठी त्याचा एक मित्र रितेश पवार म्हणून तो त्याला सहकार्य करत असतात. घरातली मुलं त्याला सहकार्य करत असतात. आणि अशी त्याच्या डोक्यात कल्पना येते का काहीतरी दरवर्षी वेगळा झाला पाहिजे, आणि त्या माध्यमातून तो करत असतो. गेल्या वर्षी त्यांनी कुठला केला होता, केदारनाथचा सीन केला होता. आणि तो सुद्धा मागच्या वर्षी खूप पाहुणे मंडळी सर्व मित्रपरिवारांना आवडला होता का खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. यावर्षी त्यांनी सुद्धा असा रायगड राज्याभिषेक सोहळ्याचा हा देखावा मेघदमी केलेला आहे. आणि तो सुद्धा खूप आलेल्या पाहुण्यांना याच्याबद्दल आकर्षित वाटतो. आणि असंच तो पुढं करत राहो ही बाप्पाचरणी प्रार्थना. आणि विशेष मनाचा आमच्या वडिलांपासून ही संस्कृती चालून आलेलं आहे. आणि वडिलांनी एक शिकवण दिलेलं आहे का मित्रमंडळी यांची संगत चांगली असली पाहिजे. आणि तशीच आम्हाला लाभलेलं आहे. कारण मी भरपूर बाहेर फिरत असतो. कारण व्यसनाधीन माणसाची संगत करू नये माणसाने. सर्व हरिभक्त मंडळी, गुरुजन मंडळी यांची सर्व राहतो. आणि तोच आज आम्हाला आनंद वाटतो. आमची मुलं सुद्धा त्याच मार्गावर चालत असतात. आणि आमचे मोठे भाऊ सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात.
2 लहान भाऊ आहेत, ते पण मला चांगल्या प्रकारे सहकार्य असतात आणि असंच सहकार्य यांचा लावो. आमची आई इथे बसलेली आहे. आईचं सुद्धा चांगला मार्गदर्शन आम्हाला असतो आणि तिला या वयात सुद्धा का मुलं एकत्र असतात तो खूप आनंद असतो आणि कधीच आम्हाला म्हणजे ओरडून बोललेले नाही असं तिचं आम्हाला मार्गदर्शन असतो. वयस्कर माणसाला काय लागतं तर आपला कुटुंब सुखी असला हे डोळ्याने बघताना त्यांना खूप आनंद होतो आणि तिचं नेहमी म्हणणं असतं का हसत खेळत राहा, गुण्या गोविंदानं राहा आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला सतत लाभत असतो. आज आम्ही 5 जण भाऊ असून हा सण सोहळा एकत्र साजरा करीत असतो आणि सर्व घरातील मंडळी आमचे मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घेत असतात आणि असाच आनंद सतत राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना आणि तमाम बांधवांना किंवा ग्रामस्थांना परिसरातील लोकांना वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातील सर्व भक्तांना गणपती बाप्पा आयु आरोग्य देवो हीच बाप्पाचरणी प्रार्थना आणि अशीच सण उत्साहात साजरा हो. आणि सण साजरा कसा करायचा असतो, देवाला देव भक्तीचा भुकेलेला असतो. डीजेवर नाचणं हा बाप्पाला आवडत नाही आणि देवासमोर जुगारही चालत नाही. देव भावाचा भुकेलेला आहे आणि त्याप्रमाणे इथे आमच्याकडे सर्व प्रकारे कार्यक्रम होत असतात. हीच बाप्पाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.
त्या थले कुटुंबाला आणि सर्व गावकऱ्यांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. अमर तुला मिला